नाशिककरांनी यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आपली परंपरा जपत ढोल ताशांच्या गजरात व संततधार पावसात लाडक्या गणरायाला साश्रुनयनांनी निरोप दिलाय। दिनांक 6 सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अखेर पहाटे 4 वाजता संपन्न झाली। तब्बल 16 तास चाललेल्या या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता। जुन्या नाशिकमधील वाकडी बारव येथून परंपरेनुसार मुख्य मिरवणुकीची सुरुवात झाली। राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मनपा आयुक्त व प्रशासक मनीषा खत्री आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते महापालिकेच्या मानाच्या पहिल्या गणपतीची आरती करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज, पोलीस आयुक्त संदीप कर्णे, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, माजी महापौर विनायक पांडे, माजी उपमहापौर प्रथमेश गीते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वादनात तर आमदार देवयानी फरांदे यांनी टाळ वाजवत सहभाग घेतला। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनीही परंपरेनुसार ढोल वाजवत आनंद लुटला। अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त अजित दिग्गज, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला। महापालिकेचा मानाचा गणपती, रविवारकारांच्या मित्रमंडळाचा चांदीचा गणपती, गुलालवाडी व्यायामशाळा, साक्षी गणेश, श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ यांच्यासह शहराच्या महागणपती, शिवसेना मित्रमंडळाचा, नाशिकचा राजा व विविध मंडळांचे गणपती पारंपरिक जल्लोषात विसर्जनासाठी मार्गस्थ झाले। मिरवणुकीदरम्यान वाहतूक नियोजनासाठी बॅरिकेड्स, 83 सीसीटीव्ही कॅमेरे व प्रथमच AI तंत्रज्ञानयुक्त कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला। नदीकाठ परिसरात जीवरक्षक पथके तैनात होती। संततधार पावसातही नाशिककरांनी परंपरेनुसार गणरायाला साश्रुनयनांनी निरोप दिलाय। चोख पोलीस बंदोबस्त, मनपाची पर्यावरणपूरक तयारी, अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साही सहभाग आणि नागरिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे विसर्जन मिरवणूक यशस्वीपणे पार पडली आहे। जिल्हाधिकारी जयेश शर्मा यांच्या मातोश्री रूपा राणी शर्मा यांनीही मिरवणुकीत सहभागी होत पारंपरिक ढोल वादनाचा आनंद घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।